मित्रांनो, तुमचा पहिला प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आईवडिलांचे कितवे अपत्य होते? पर्याय ए 19वे, पर्याय बी 17वे, पर्याय सी 14वे, पर्याय डी 11वे. मित्रांनो, तुमच्यापैकी कुणाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर पटपट पटपट कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि व्हिडिओची सुरुवात ही लाईकनुसार करायची आहे. तर बघा, भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आईवडिलांचे एकूण 14वे अपत्य होते. म्हणजेच बाबासाहेबांना एकूण 13 भाऊ बहीण होते. तुमचा प्रश्न, बाबासाहेबांचे अगोदरचे आडनाव काय होते? पर्याय ए सपकाळ, पर्याय बी शिंदे, पर्याय सी अग्निहोत्री, पर्याय डी जाधव. तर मित्रांनो, पटपट पटपट या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, सपकाळ. बाबासाहेबांचे अगोदरचे आडनाव होते सपकाळ. ऑप्शन नंबर 1. तुमचा प्रश्न, बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय ए शारदा, पर्याय बी पंडिता, पर्याय सी रमाबाई, पर्याय डी अहिल्या. तर मित्रांनो, तुमच्यापैकी कोणाला उत्तर माहीत असेल तर पटपट पटपट कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं रमाबाई. ऑप्शन सी रमाबाई. तुमचा प्रश्न, बाबासाहेबांच्या मूकनायक पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकारामांची कोणती वचने होती? पर्याय 1 काय करू आता धरुणीया वेळ, पर्याय 2 बोलावे तैसे चालावे त्याची वृंदावी पावले, पर्याय 3 तुका म्हणे कसं जसं होईन तसं, पर्याय डी झेप घेरे पाखरा आकाशी. तर याच्यापैकी जे उत्तर योग्य असेल ते पटपट पटपट कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. तर बघा, मूकनायक पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकारामांची ही वचने होती, काय करू आता धरुणीया पिढ्या. पर्याय ए. बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारत पाक्षिकाच्या शीर्षभागी कोणत्या संतांची वचने होती? तर ए ऑप्शन आहेत बघा संत रामदास, बी ऑप्शन आहेत संत एकनाथ, सी ऑप्शन आहेत संत ज्ञानेश्वर आणि शेवटचा ऑप्शन आहेत बघा डी संत तुकाराम. तर बघा मित्रांनो, बहिष्कृत भारत पाक्षिकाच्या शीर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने होती आणि मूकनायक पाक्षिकाच्या संत तुकारामांची. तर हे लक्षात ठेवा, मूकनायक संत तुकाराम आणि बहिष्कृत भारत संत ज्ञानेश्वर. तुमचा प्रश्न, बाबासाहेबांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? म्हणजे बघा, कोणता असा ग्रंथ आहे की तो मृत्यूनंतर प्रकाशित झालेला आहे? तर पर्याय ए थॉट्स अँड पाकिस्तान, पर्याय बी हू वेअर इन शुद्राज, पर्याय सी बुद्ध अँड हिज धम, पर्याय डी अनटचेबल इंडिया. तर मित्रांनो, बुद्ध अँड हिज धम हा ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. पर्याय सी बुद्ध अँड हिज धम या प्रश्नाचं उत्तर आहे. बाबासाहेबांचे सर्वच ग्रंथ कोणत्या भाषेत असत? पर्याय ए पार्शियन, पर्याय बी जपानी, पर्याय सी इंग्रजी, पर्याय डी अरेबियन. तर या प्रश्नाचं उत्तर आहेत मित्रांनो, बाबासाहेबांचे सर्वच प्रश्न इंग्रजी भाषेत असत, कारण त्या वेळेची परिस्थिती ही इंग्रजांना समजावेत यासाठी बाबासाहेब हे सर्वच ग्रंथ आपले इंग्रजी भाषेतून लिहित असत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? पर्याय ए जळगाव, पर्याय बी मुंबई, पर्याय सी पुणे आणि पर्याय डी आहेत बघा नागपूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. बाबासाहेबांचा दुसरा विवाह कोणासोबत झाला? पर्याय ए शारदा, पर्याय बी पंडिता, पर्याय सी रमाबाई, पर्याय डी अवंतिका. तर बघा मित्रांनो, बाबासाहेबांचा दुसरा विवाह हा ब्राह्मण विदुषी शारदा कबीर यांच्याशी झालेला आहे आणि पहिला रमाबाई यांच्याशी झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक ए. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाहीत अशी घोषणा बाबासाहेबांनी कुठे केली? ऑप्शन ए मुंबई येथे, ऑप्शन बी नागपूर येथे, ऑप्शन सी वर्धा येथे आणि शेवटचं ऑप्शन आहेत येवले नाशिक येथे. तर मित्रांनो, पटपट पटपट या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे जर कुणाला येत असेल तर. तर बघा, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा येवले नाशिक येथे केलेली आहेत. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर आहे. बाबासाहेबांनी काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे केला? पर्याय ए वर्धा, पर्याय बी नागपूर, पर्याय सी नाशिक, पर्याय डी रत्नागिरी. तर मित्रांनो, पटपट पटपट या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच लाईकसुद्धा करायचं आहेत. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे बाबासाहेबांनी काळाराम मंदिर हा सत्याग्रह नाशिक जिल्ह्यामध्ये केलेला होता. ऑप्शन सी.
मनुस्मृतीचे दहन कोठे केलेले होते? तर पर्याय ए येवले, पर्याय बी महाड, पर्याय सी भोर, पर्याय डी निफाड. तर मित्रांनो पटपट पटपट या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर बघा मनुस्मृतीचे दहन महाड येथे केलेले आहेत. मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा भेट दिली असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ.